फ्राय करून घ्यायचे। आता या साईडनी सुद्धा तळताना ती वर आलेली आहे। आपण त्याला आणखीन या साईडनं थोडं फ्राय करून घेऊया। छान अशी लालसर त्याला तळून घ्यायची आहे, मग ती एकदम क्रिस्पी बनते। बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे याला लालसर। आपण आता याला काढून घेऊया। अशाच मी बाकीच्या तळून घेते आता। तर आपल्या कचोरी रेडी आहेत। नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, एकदम खुसखुशीत झालेले आहेत। तर आपल्या कचोरी रेडी आहेत आणि हे बघा ही केवढी खुसखुशीत आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते, आवाजावरून कळेल। एकदम खुसखुशीत अशी मस्त झालेली आहे। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद।